कोणताही व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती आपल्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरती टाकायचं म्हटलं की लक्षात ठेवायचं आपल्याला एक ॲप लागतं. त्या फक्त ॲप असून उपयोग नाही, लक्षात ठेवा. आपण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामार्फत हे आपण चांगलं शूटिंग आपण करू शकत नाही ना. आपल्याजवळ कोणता कॅमेरा आहे, परंतु मोबाईलमध्येच इतक्या काही सोयी आहेत, लक्षात ठेवा. या मोबाईलमध्ये ओपन कॅमेरा म्हणून एक ॲप आहे. काय हे ॲप पहिल्यांदा डाउनलोड करून घ्यायचं. सर्वांनी हे ॲप डाउनलोड करायचं. चला तर आपण हे ॲप प्रथम काय करूया, आपण डाउनलोड करून घेऊया. तर पहा, लक्ष द्या व्यवस्थितरित्या. हे ॲप कुठून डाउनलोड करायचं, तर प्ले स्टोअरमध्ये जायचं. प्ले स्टोअरमध्ये आणि प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर वरती ओपन कॅमेरा ॲप असं टाकायचं किंवा फक्त ओपन. तर हे असं ॲप आपणाला समोर उघडलेलं दिसेल. हे ॲप जे आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचं. आणि इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यानंतर ते परवानगी मागेल. लक्षात ठेवा, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ते परवानगी मागेल आणि परवानगी सर्व आलो करून परवानगी देऊन टाकायच्या. आणि ते ॲप मग पुन्हा तुमच्या मोबाईलवरती हे अशा पद्धतीनं दिसेल. इथं दिसतंय का तुम्हाला? तर हे ॲप जे आहे ओपन कॅमेरा, त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण आडवा जर असा मोबाईल केला तर इथे पहिली खून दिसते. पहा, हे निळी खून दिसते ना, त्या निळ्या खुन्याच्या खालच्या बाजूला निळी खून दिसते. आणि त्या निळ्या खुनेवरती आता जर तुम्ही आहे अशा स्थितीमध्ये जर केलं समजा, तर तुम्हाला काय दिसेल, तुम्ही जर मध्ये मोठ्या खुनेवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला फोटो निघालेला दिसेल. लक्षात आलं का तुमच्या? आणि आपणाला तयार करायचा आपला व्हिडिओ. आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या मोठा गोल जे आहे उजवीकडच्या बाजूला, जो मोठा गोल आहे निळ्या ह्याचा दिसतोय, त्याच्या खालच्या बाजूला एक छोटा गोल आहे. त्या छोट्या गोलवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हे व्हिडिओ अशा पद्धतीनं तुम्हाला यूट्यूबचा व्हिडिओ जो सेटिंग आहे ते आता या ओपन कॅमेऱ्याचं पूर्णपणे आपणाला सेटिंग करायचं आहे. आणि हे सेटिंग करण्यासाठी काय करायचं, पहा, वरती कॅमेऱ्याच्या वरच्या बाजूला लक्षात ठेवा, इथं एक गोल अशी चकती दिसते, दात्र्या असलेली. आलं का लक्षात? व्हील म्हणा त्याला. ते सेटिंगचं व्हील आहे. त्या व्हीलवरती क्लिक करा. क्लिक केली की तुम्हाला हे पहा समोर अशा पद्धतीनं तुम्हाला दिसेल. पहिल्यांदा कॅमेरा कंट्रोल, त्याच्या खाली दिसेल फेस डिटेक्शन. तर फेस डिटेक्शन हे नेहमी ऑफलाच ठेवायचं. ते कधीही ऑन करायचं नाहीये. ऑफच्या स्वरूपामध्येच ठेवायचं ते. त्यानंतर खाली टायमर आहे. टायमर म्हणजे तुम्हाला व्हिडिओ एक 10 मिनिटाचा करायचा आहे, तर 10 मिनिटाचा व्हिडिओ नव्हे, आपण इथं टायमरला ऑफ करून टाकायचं. म्हणजे आपण अनलिमिटेड पद्धतीने आपण व्हिडिओ तयार करू शकतो.
लक्षात ठेवायच्या, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ऑफमध्येच राहू द्यायचं, म्हणजे आपणाला सारखं ते चालू करा आणि बंद करा या अवस्थेमध्ये म्हणजे सारखं करावं लागणार नाही. त्यानंतर खाली येतंय पहा रिपीट, तर हेही ऑफमध्येच ठेवायचं. पुन्हा पुन्हा तेच आपणाला नको आहे, ऑफमध्येच ठेवून टाकायचं. आता मुख्य कंट्रोल जे आहे ते खाली फोटो अँड व्हिडिओ सेटिंगमध्ये हे कंट्रोल करणं, यातलं व्हिडिओ सेटिंग हे करणं आवश्यक आहे. तर त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दिसून येईल, वरच्या बाजूला व्हिडिओ रिसॉल्युशन दिसतंय का पहा वरच्या बाजूला, तर त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केली की पहिलाच ऑप्शन आहे फुल HD, म्हणजे जो आपला यूट्यूब चॅनलवरती आपणाला जो व्हिडिओ बनवायचा असतो तो व्हिडिओ नेहमी फुल HD मध्ये ठेवायचा. हे 1920 गुणिले 1080 म्हणजे 16:9 हे लक्षात ठेवा. हे 16:9 हे लॉंग व्हिडिओला असतं बरं का. 2, 3, 4 मिनिटाच्या वरचे जे व्हिडिओ आहेत त्यांच्यासाठी असतं. आणि 9:16 काय आपण ते कसंही ॲडजस्ट करू शकतो, परंतु आपणाला प्रथम हे व्हिडिओ छोटे छोटे तयार करायचे आहेत म्हणल्यानंतर फुल HD मध्ये ठेवायचं आणि त्याला टिक करायची. आता पुढे ओके केल्यानंतर पुढे येईल व्हिडिओ फॉर्मॅट. या व्हिडिओ फॉर्मॅटवरती जर समजा तुम्ही क्लिक केलं तर व्हिडिओ फॉर्मॅट नेहमी डिफॉल्टमध्ये ठेवायचा. पहिलाच ऑप्शन आहे, त्याच्यावरती आपण क्लिक करूया. त्यानंतर मूळ रिव्हर्सला यायचं. त्यानंतर खाली म्हणलंय मॅक्झिमम ड्युरेशन ऑफ व्हिडिओ. आता हे मॅक्झिमम ड्युरेशन म्हणजे आपणाला किती काढायचं आहे बाबा, 10 सेकंदाचा, 3 सेकंदाचा, अर्ध्या तासाचा, 4 मिनिटाचा, 5 मिनिटाचा. तर एवढं इथं टायमिंग दिलेलं आहे, परंतु आपण कितीही वेळ व्हिडिओ तयार केला तर काय प्रॉब्लेम येऊ नये, त्याच्यामुळं पहिलाच ऑप्शन तिथे दिसतो अनलिमिटेड म्हणून. त्या अनलिमिटेडवरती क्लिक करायचं आणि पुन्हा रिटर्न यायचं. पुन्हा रिटर्न आलं की तुम्हाला रिस्टार्ट व्हिडिओ आफ्टर मॅक्झिमम ड्युरेशन हे दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. हे इथं पहिलाच ऑप्शन तुम्हाला दिसतो डोंट रिस्टार्ट. हा डोंट रिस्टार्ट त्याच्यावरती क्लिक करायचं. पुन्हा रिव्हर्स या, बॅकला यायचं. पुन्हा मॅक्झिमम फाईल साईज ऑफ व्हिडिओ असं दिसतंय. तर मॅक्झिमम साईज जे आपणाला आहे ते आपण किती मोठा व्हिडिओ बनवला तर काही प्रॉब्लेम येऊ नये, त्याच्यामुळं साधारण मॅक्झिमम साईज हा ठेवायचा 9 GB. म्हणजे आपण किती मोठा व्हिडिओ तयार करू शकतो. लक्षात आलं तुमच्या. पुन्हा बॅकला घ्यायचं. खाली आल्यानंतर पुन्हा आता ते मॅक्झिमम साईज वरती केलं, 9 GB वरती केलं की खालचे 2 रिस्टार्ट ऑन मॅक्झिमम फाईल साईज ते आणि त्याच्या खालचा रेकॉर्ड ऑडिओ हे दोन्ही ऑप्शन आपोआप चालू होतात. नाही चालू झाले तर त्याच्यावरती क्लिक करायची. आता खाली म्हणलंय ऑडिओ सोर्स.
ऑडिओ सोर्सवरती क्लिक केली तर इथं ऑप्शन येतात. एक आहे कॅमकॉर्डर, एक्सटर्नल माइक इज प्रेझेंट, डिफॉल्ट ऑडिओ सोर्स, ऑप्टिमाइज्ड फॉर व्हॉइस कॉल, आणि त्याच्या खालचा आपला आवाज ओळखू आला पाहिजे ना, आपलाच व्हिडिओ आहे हे कळलं पाहिजे. हे बा यूट्यूबला असत्य म्हणजे खोटं काय चालत नाही, ते पुन्हा पुन्हा मी सांगतोय. त्याच्यामुळे इथे ऑप्टिमाइज्ड फॉर व्हॉइस रेकग्नायझेशन लक्षात आलं तुमच्या. आता हे मी सेटिंग हे ऑप्टिमाइज्ड फॉर व्हॉइस रेकग्नायझेशन म्हणजे आपला आवाज त्याच्यामध्ये ओळखला जातो. पुन्हा बॅकला यायचं आणि खाली म्हटलेलं आहे पहा काय ऑडिओ सोर्स. हां हे सांगितलं आता ऑडिओ सोर्सचं. पुन्हा म्हणलंय ऑडिओ चॅनल्स म्हणलंय ते डिफॉल्टमध्ये ठेवा. कोणत्याही मोडमध्ये तुम्ही इथं वेगवेगळ्या मोडमध्ये ठेवून पाहू शकता. जनरली मी काय करतो डिफॉल्ट मोडमध्ये ठेवतो, त्याच्यामुळं प्रॉब्लेम येत नाहीत. अगदी जसा पाहिजे तशा पद्धतीनं कमी जास्त पद्धतीनं आपला आवाज आहे तसा ऐकायला येतो. ऑडिओ चॅनल झाल्यानंतर लॉक स्क्रीन वेन रेकॉर्डिंग व्हिडिओ. आता हे लॉक स्क्रीन जे आहे ते ऑफलाच राहू द्या, बाकीचं काहीही सेटिंग करायची आवश्यकता नाहीये. आपणाला जेवढं पाहिजे तेवढं सेटिंग ह्याच्यामध्ये केलं. आता पाठीमाग बॅकला या, मूळ कॅमेऱ्यावरती या आणि मूळ कॅमेऱ्यावरती लक्षात ठेवा लाईट हा कमी जास्त होतो. त्याच्यामुळं आपणच आपला चेहरा किंवा एखादी वस्तू समोर ठेवायची आणि ती वस्तू बरोबर सेंटरला आली पाहिजे किंवा आपला चेहरा बरोबर सेंटरला आला पाहिजे आहे. हां आणि सेंटरला चेहरा आला की तिथं बोटाने क्लिक करायचं. क्लिक केलं की लक्षात ठेवा खाली इथे लॉक बटन सर्वात खालच्या बाजूला डावीकडच्या बाजूला लॉक दिसतं म्हणजे कुलूप दिसतं. कुलूप त्याच्यावरती क्लिक करायचं म्हणजे कुणीकडं कसाही तुम्ही हलला किंवा मोबाईल हलवला तरी तुमचा व्हिडिओ हलत नाही. तुम्ही हलला तरी सेंटरला तुम्ही ज्या वेळेला प्रकाश कमी जास्त होणे हे कारण जे घडतं ते त्याच्यासाठी सांगतोय. आणि पुन्हा मध्ये मायनस प्लसचं साईन दिसतंय बघा, त्याच्यावरती क्लिक करा आणि क्लिक करून आपणाला जशा पद्धतीनं आपला चेहरा पाहिजे, चेहरा कशा पद्धतीनं दिसला पाहिजे आहे तसा चेहरा दिसला पाहिजे का त्याच्यापेक्षा काळपट दिसला पाहिजे की फ्रेश दिसला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही ही कमी जास्त लेवल तुम्ही करू शकता. तर एवढं सेटिंग केलं की लॉकड करायचं आणि मग आता तुमचा कॅमेरा लक्षात ठेवायचं. काय झाला तुमचा कॅमेरा कुठलाही व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी तयार झाला. आता इकडं उजव्या बाजूला ते निळा गोल जो मधला दिसतोय त्या गोलच्या वरच्या बाजूला तिथे बाण दाखवलेत बघा दोन्ही, कुठलाही सिम्बॉल असतो त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला फ्रंटचा व्हिडिओ दिसेल आणि त्याच्यावरतीच पुन्हा क्लिक केलं की तुमचा स्वतःचा चेहरा दिसू शकेल. म्हणजे फ्रंटचं करायचं असेल तर फ्रंट कॅमेरा आणि जर स्वतःचा करायचा असेल तर स्वतःचा कॅमेरा, अशा पद्धतीनं तुम्ही आणू शकता. तर माझ्या मते या सांगितलेल्या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असतील. तर हे ओपन कॅमेऱ्याचं सेटिंग पहिल्यांदा करून घ्या.
त्याच्याशिवाय व्हिडिओ काढू नका. या ओपन कॅमेऱ्यामार्फत अगोदर ट्रायल घ्या, व्हिडिओ कसा येतो काय नाही ते, आणि मग पुन्हा व्हिडिओ शूट करा बोलत बोलत कशाही पद्धतीनं. मात्र तुम्ही त्याच्यामध्ये दिसणं आवश्यक आहे. तुमचा स्वतःचा रोल पाहिजे. कोणाचंही कॉपी पेस्ट करायचं नाही. असे भरपूर कॉपी पेस्टवाले व्हिडिओ करा म्हणून सांगतात, परंतु करायचं नाहीये. अगदी हात जोडून सर्वांना मी विनंती करतो, असलं डुप्लिकेट काही करू नका, नाहीतर चॅनल तुमचा मोनेटाईज कधीही होणार नाही आणि तुम्ही पैसे कधीही कमवू शकणार नाही. आता हा जो आपण शूट केलेला जो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ शूट करते वेळी बरोबर मधलं जे बटन आहे ते मधलं बटन दाबायचं असतं बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे तिथं रेड लाईट येते, रेड कलर दिसतो, म्हणजे तुमचं आता शूटिंग काय झालं, चालू झालं पूर्णपणे. तुम्हाला जेवढा व्हिडिओ करायचा आहे तेवढ्या पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. आणि पुन्हा जर थांबायचं असेल, मध्येच थांबायचं असेल, तर त्याच्यावरती फक्त क्लिक करा. तेवढा अगोदरचा झालेला व्हिडिओ तुमचा सेव्ह होईल. पुन्हा तुम्हाला समजा दुसरं शूटिंग करायचं आहे, दुसऱ्यांदा पुन्हा क्लिक करायचं. असं वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणचं शूटिंग काढून एकत्रित करून तुमचा स्वतःचा आवाज तुम्ही स्वतः त्यामध्ये दिसणं फार महत्त्वाचं असतं. आणखीन एक याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, लक्षात ठेवा. व्हिडिओ ज्या वेळेला एडिट करायचा आहे त्यावेळेला एडिट करताना कोणती काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीनं एडिट करायचा. पुन्हा एडिट व्हिडिओ केल्यानंतर थंबनेल कसा क्रिएट करायचा, आलं का लक्षात तुमच्या. अगोदर काय करायचं, थंबनेल क्रिएट करायचा अगोदर का व्हिडिओ क्रिएट करायचा, या गोष्टी ज्या आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. ओके.